चला तर मंडळी, आषाढ सुरू झालाय आणि आपल्या सगळ्यांच्या घरात होणारा हा पारंपरिक पदार्थ आज आपण केलाय, तोही फक्त 10 मिनिटात, न थकता न काही करता. फक्त पटापट आपल्याला घ्यायचं 1 वाटी गूळ आणि त्यामध्ये टाकायचं अर्धी वाटी पाणी. हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याला उकळ वगैरे अजिबात काही काढायची नाही. आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हे गरम करून घ्यायचंय. पाक वगैरे अजिबात काही बनवायचं नाहीये. 2 वाटी आपल्याला पीठ घ्यायचंय गव्हाचं, अर्धी वाटी बेसन घ्यायचंय आणि हे मिश्रण सुद्धा रेडी झालंय. गॅस ऑफ करायचंय, थोडं थंड व्हायला ठेवायचं. तोपर्यंत येते मी हे जी शोफ असते ती मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. सुंठ पावडर आहे आणि वेलची पावडर अर्धा चमच दोघे घेतलेलं आहे. व्यवस्थित हे टाकायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकल्याने गोड पदार्थाला छान अशी चव होते. आणि 2 ते 3 चम्मच जे आहे ना तूप घ्यायचे. एकदम छान असं ते कडकडीत करून घ्यायचे. आणि इकडे दुसरीकडे हे मिश्रण आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचे. तूप जे आहे कडकडल्यानंतर यामध्ये जे म्हणजे पिठाचं मिश्रण आहे त्यामध्ये टाकायचे. गरम असतानाच टाका आणि लगेच ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पहिले चम्मचने मिक्स करा, थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर याचा अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे. तर जे मोहन आपण टाकलेलं आहे ते परफेक्ट आहे. नसेल होत थोडं आपण तेल सुद्धा टाकू शकता. आणि जे मिश्रण गुळाचं रेडी केलेलं आहे ते यात घालूया. हळूहळू पीठ मळून घ्यायचं आणि हे आपण काही जास्त क्वांटिटीमध्ये करत नाही, त्यामुळे वेळ सुद्धा कमी लागेल. आणि जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर याच्या डबल आपण घेऊ शकता. प्रमाण एकदम परफेक्ट आहे. खूप छान आणि खुसखुशीत असे जे कापण्या आहेत त्या होतात. तर त्यामुळे हे परफेक्ट एकदम मेजरमेंट आहे. तर पीठ मळून झालेलं आहे. थोडा वेळ ठेवायचे आणि थोड्या वेळानंतर लगेच अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे. हा गोळा किंवा हा उंडा जो आहे तो पोळीसारखा जसं करतो आपण तसा नाहीये, थोडं कडकच आहे. आणि जास्तच कडक झालं असेल तर आपण थोडं पाणी टाकून सुद्धा मळून घेऊ शकता. तर माझ्याकडे जास्त एकदम कडक नाहीये, लाटल्या जाते पोळी. तर बऱ्यापैकी मी अशी एकदम जाडसर नको आणि एकदम जास्त पातळही नको, हलकीशी करायची. म्हणजे एकदम पोळीपेक्षा थोडीशी जाड पाहिजे. आता यावर आम्ही टाकलेलं आहे खसखस. आणि खसखस टाकल्यानंतर ते चिटकण्यासाठी व्यवस्थित असा दाब देऊन जो आहे ना ही पोळी लाटून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम प्रोसेस करायची. आणि केल्यानंतर करायचं आहे आपल्याला कट. आणि आपण पोळीची जी काय म्हणतो आपण जाडी आपण बघू शकता की अशा प्रकारे मी ठेवलेली आहे. साईडच्या एजेस जे आहे ते कट करून घ्यायचे. आणि कट केल्यानंतर जशा कापण्या, म्हणजे कापण्या त्याचं नावच आहे, तर कापण्यासारखं कापायचे डायमंड शेपमध्ये. आणि सगळं व्यवस्थित अशाच करून घ्यायच्या. आणि केल्यानंतर गरम करायचे तेल गरम झाल्यानंतर म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ती लो करायची. आणि लो फ्लेमवरच आहे ना ह्या ज्या कापण्या आहेत त्या तळून घ्यायच्या. आणि तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्लेम अजिबात हाय करू नका. हाय केली म्हणजे काय होईल, त्या आतून व्यवस्थित तळल्या जाणार नाही, फक्त बाहेरून आपल्याला कडक वाटतील आणि आतून त्या तशाच राहतील. तर त्यामुळे फ्लेम लो टू मिडियमच ठेवा. आता कापण्या तळून झालेल्या आहे आणि बाकीच्या सुद्धा अशाच प्रकारे मी तळून घेते. आणि मोहनसाठी आपण तूप यूज केलेलं आहे, तर टेस्ट सुद्धा कापण्यांची अप्रतिम येते. एक वेळेस आपण हे नक्की ट्राय करा. त्या सगळ्या कापण्या झालेल्या आहे आणि दिसायलाच इतक्या सुंदर दिसत आहे, आपण बघू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक वेळेस अशाच प्रकारे कापण्या सुद्धा नक्की बनवा. तर चला मग भेटूया. टेक केअर अँड बाय. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.